आज आपण शमसुद्दीन अल्तमश बघणार आहोत. साधारणतः याचा काळ जो आहे 1211 ते 1236 या कालावधीमध्ये शमसुद्दीन अल्तमशने राज्य केलं. कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झाला. 1210मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्याचे जे विरोधक होते किंवा प्रतिस्पर्धी होते त्यांनी उचल खाल्ली आणि दिल्लीच्या सुलतानशाहीच्या विरोधात त्यांनी दंड थोपटायला सुरुवात केली. म्हणजे एकीकडे सुलतानाचा मृत्यू झाला आणि सुलतानाच्या मृत्यूमुळे साहजिकच जी रिक्त जागा तयार होते त्या कालखंडामध्ये त्या वेळेचे जे सरदार असायचे ते सरदार उचल घेऊन किंवा असं म्हणू की ते सरदार दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याकरिता प्रयत्नशील असायचे आणि त्यामुळे स्वाभाविकच म्हणजे या ज्या बाबी आहे या सतत घडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या काळातील जे प्रतिस्पर्धी होते ते सगळेच्या सगळे उठून उभे झाले. त्यांच्यामध्ये आपसात वाद सुरू झालेत आणि आपसात युद्ध पण झाली. तशातच जे शत्रू होते म्हणजे आता सुलतानांचे शत्रू या अर्थाने आपण राजपुतांकडे बघूया. म्हणजे राजपुतांनी पण चंदेल झाले, परिहार झाले, यांनी सुद्धा आपलं बंड उभं करायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक समस्या निर्माण व्हायला लागल्या. म्हणजे सुलतानशाहीची नुकतीच स्थापना झाली, कुतुबुद्दीन ऐबकने त्याची स्थापना केली आणि आता अशी अवस्था निर्माण व्हायला लागली की हे राज्य जाते की काय, कारण की शत्रू भरपूर आहेत ना. त्यामुळे त्या शत्रूंनी उचल खाल्ल्यामुळे साहजिकच सुलतानांच्या समोर एक मोठी समस्या निर्माण व्हायला लागली. आता झालं असं की त्याचा जो मुलगा होता ऐबकचा तो त्यानंतर सत्तेमध्ये आला. त्याचं नाव आहे आरामशाह. हे जे दिसते या स्लाइडमध्ये दिसते ते नाव आरामशाह. आरामशाह हा सत्तेमध्ये आला. आता नाव त्याचं आरामशाह ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीने तो खरोखरच आराम पसंद होता आणि तो आराम करायचा. त्याचबरोबर मदिराक्षिणी याच्यामध्ये तो गुंग असायचा आणि त्यामुळे स्वाभाविकच सरदारांना ते काही पसंत नव्हतं, कारण की नवीन तयार झालेलं हे सुलतानांचं राज्य आणि त्याच्यामध्ये कर्तबगार असे सुलतान असणं फार गरजेचं होतं. आता कर्तबगार सुलतान जेव्हा येतील तेव्हाच हे राज्य वाढेल ना. आणि त्यामुळे हे कर्तबगार सुलतानांची जी गरज होती ती गरज भरून काढण्यासाठी आता त्यांना काही इथे असं म्हणता येईल की काही पर्याय शिल्लक राहिला नाही. हा आरामशाह जो होता तो सुलतान बनला आणि तो आरामपसंद जीवन जगू लागला आणि हे सरदारांना काही आता आवडलं नाही. म्हणून त्यांनी त्याच्या विरोधात, आरामशहाच्या विरोधात अल्तमशला पाचारण केलं. आता अल्तमश हा बलबनचा गुलाम, हे मागच्या लेक्चरमध्ये झालं. अल्तमश हा बलबनचा गुलाम आणि त्यामुळे गुलामांना त्या काळात मुलांप्रमाणे वागविण्याची पद्धत होती, हे आधी सांगितलं मी. त्यामुळे आरामशहाला हटवून त्या जागेवर कर्तबगार असलेला हा जो अल्तमश आहे याला गादीवर बसविण्यासाठी सगळ्या सरदारांनी त्याला पाचारण केलं आणि संघर्ष झाला. आरामशहा आणि अल्तमश या दोघांमध्ये संघर्ष झाला. आरामशहाचा पराभव झाला, आरामशहा मारला गेला आणि आरामशहाच्या जागेवर दिल्लीचा सुलतान म्हणून 1211 मध्ये अल्तमश, शमसुद्दीन अल्तमश हा तिथे गादीवर आसीन झाला, म्हणजे सुलतान बनला. आता अल्तमश सुलतान जरी बनलेला असला तरी प्रारंभी तो गुलामच होता. त्याचा जो जन्म झाला तो इल्बरी तुर्क, इथे लिहिलेला आहे मी, इल्बरी तुर्क या घराण्यामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. इल्बरी तुर्क होता तो. त्याचे जे वडील होते ते वडील या त्याचे जे वडील होते आलम खान हे या टोळ्यांचे प्रमुख होते आणि स्वाभाविकच अल्तमशला सगळं शिक्षण मिळालं आणि त्यामुळे अल्तमश हा चांगला बुद्धिवान, शिक्षणामध्ये निपुण असलेला
असा तो निघालेला आपल्याला दिसतो. हा बोल बोल. काही द काय काही कोणी कोणी काही द काय कोणी तू केनी पूछ बवडी बादेम कम आधो घंटा टाइम्स पता अब अरे आता जल्दी वन बॉडी कशेनच दिए पोस्टमार्टम में सही छे वंदो रे. ठीक से मेल मार लेक्चर चालू छ बादेम बोला. हम्म, हम्म. अल्तमश हा दिसायला फार सुंदर होता. म्हणजे त्याचं जे वर्णन आलेलं आहे, बुद्धीने तो फार तल्लख होता, दिसायला फार सुंदर होता, शौर्यवान होता, तलवार चालवणे, घोडा चालवणे यामध्ये तो तरबेज होता. आणि त्यामुळे स्वाभाविकच अल्तमशचे जे भाऊ होते ते त्याच्यावर असं म्हणता येईल की ते त्याच्यावर जळत होते. आणि त्यामुळे स्वाभाविकच त्याच्या भावांनी त्याला उचललं आणि गुलाम म्हणून व्यापाऱ्यांना विकून टाकलं. अल्तमश अशा प्रकारे विकल्या गेला. हम्म. गुलाम म्हणून विकल्या गेला आणि त्यामुळे स्वाभाविकच अल्तमश आता गुलाम झाला. व्यापाऱ्यांकडून तो पुढे विकल्या गेला आणि पुढे तो कुतुबुद्दीन ऐबककडे आला आणि कुतुबुद्दीन ऐबककडे तो विकल्या गेला आणि कुतुबुद्दीन ऐबकने त्याला गुलाम म्हणून आपल्याकडे ठेवलं. अशा पद्धतीने कुतुबुद्दीन ऐबककडे हा अल्तमश गुलाम म्हणून त्याच्याकडे आला. तर त्याची जी हुशारी होती, त्याची चपळाई होती, त्याचं शौर्य होतं, हे सगळं त्या कुतुबुद्दीन ऐबकने बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की हा जो मुलगा, हा जो गुलाम आहे, जो आपल्याला मिळालेला आहे, हा खरोखरच आपलं नाव उजळवेल, आपलं नाव रोशन करेल हे त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्याने त्याला अमीर ए शिकार या पदावर नियुक्त केलं. अमीर ए शिकार एक मोठं पद आहे हे. अमीर ए शिकार सहज बसता येईल एवढं छोटं पद नाही आहे. अमीर ए शिकार या पदावर त्याला, अशा उच्च पदावर त्याला बसविण्यात आलं आणि त्या पदावर राहून अल्तमशने मोठी कामगिरी करून दाखवली. आता जेव्हा तो या पदावर होता तेव्हा त्याने कामगिरी करून दाखवली, त्याच्यावर ऐबक खुश झाला आणि त्याने त्याला बदायूंचा सुभेदार म्हणून नियुक्त केलं. स्वाभाविकच जो काम करतो तो पदामध्ये वर चढत जातो. अशा पद्धतीने तो वर चढला आणि बदायूंचा सुभेदार झाला. आता जे वेगवेगळी युद्ध झाली त्यामध्ये अल्तमश हा ऐबकच्या सोबत होता. सोबत होता आणि स्वाभाविकच अल्तमशकडून ऐबकला फार अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये हा अल्तमश जो आहे तो खरोखरच त्याच्यामध्ये यशस्वी ठरला आणि म्हणून अल्तमश सत्तेकडे जाऊ लागला. म्हणजे सत्तेची वाटचाल त्याची व्हायला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. आता जो विरोध आहे या अल्तमशला तो फार जास्त आहे. म्हणजे कुतबी अमीर जे होते, जे अमीर त्या काळात विरोध करायचे गुलामांना, तर ते सगळे विरोधात होते आणि त्यामुळे या अल्तमशला विरोध व्हायला लागला. कारण की अल्तमशनेच युद्ध करून त्या आरामशहाला ठार केलं होतं आणि आरामशहाला ठार करून स्वतः गादीवर बसला. म्हणून ते जे कुतबी अमीर होते ते कुतबी अमीर आता त्याला विरोध करायला लागले. ही जी सत्ता होती, हां, ही सत्ता फार अस्थिर होती असं आपल्याला दिसते. कारण की राजपुतांचा विरोध मी सांगितलाच तो दिसतो
आणि राजपुतांनी आपली गेलेली राजकीय शक्ती परत मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी काही वेगळं केलं असं नाही, ते स्वाभाविक होतं, कारण की त्यांच्याकडे त्यांची जी राजकीय सत्ता होती ती इस्लामियांनी म्हणा किंवा कुतुबुद्दीन ऐबकने हिसकली होती. त्यांनी काही त्यांच्यावर आक्रमण केली, त्यांची कत्तल पण केली, त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा प्रदेश गेला होता. राजपुतांचा प्रदेश. आणि म्हणून राजपुतांनी आपला प्रदेश परत मिळविण्यासाठी त्यांनी युद्धाला सुरुवात केली. त्यामुळे स्वाभाविकच इस्लामी राज्य जे नुकतंच आता सुलतानशाही स्थापन झाली होती ती आता अस्थिर व्हायला लागली. ही जी अस्थिर सत्ता आहे ही स्थिर करणं ही अल्तमश समोरील सगळ्यात मोठी अडचण होती. म्हणजे अंतर्गत अडचणी आहेतच, कुतबी अमीरांचा विरोध आहेच, सोबत सोबत राजपुतांचा विरोध आहे, त्याचबरोबर एल्डोज अजून बसलेलाच आहे, नासिरुद्दीन कुबाचाचा पण विरोध आहेच आहे, ते बंगालचे जे आहेत त्यांचाही विरोध आहे, नाही का, बंगालचे खिलजी, या सगळ्यांचा विरोध आहेच. तर अशा स्थितीमध्ये राज्य सांभाळणं आणि ते चालवणं फार कठीण होतं. आणि त्यामुळे अल्तमश समोर अशा अडचणी आपल्याला दिसायला लागतात. या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा हे जे प्रतिस्पर्धी होते या प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याचा प्रयत्न अल्तमशने केलेला दिसून येतो. एल्डोज जो होता, आता त्याच्यामधला एल्डोज इथे आलेला आहे. एल्डोज जो होता हा एल्डोज तिकडे गझनीचं राज्य त्याने ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यामुळे त्याच्यावर ख्वारिझमच्या शहाने आक्रमण केलं. ख्वारिझमच्या शहाने जसं आक्रमण केलं तसंच एल्डोज आपलं राज्य सोडून भारताकडे पळाला. आता ख्वारिझमच्या शहाला हे दिसत होतं की हे जे राज्य आहे गझनीचं हे हळूहळू कमजोर होत चाललेलं आहे आणि त्यामुळे त्या कमजोर राज्याला हडपण्याचा प्रयत्न ख्वारिझमचा शहा करतो आहे. त्यामुळे ख्वारिझमच्या शहाने त्याच्यावर आक्रमण केलं. ख्वारिझमच्या शहाने एल्डोजवर आक्रमण केलं आणि त्यामुळे स्वाभाविकच एल्डोज हा भारताकडे समोर निघाला. त्याने नासिरुद्दीन कुबाच्यावर आक्रमण केलं, पंजाब हस्तगत केला आणि तो अजून पुढे आता भारताकडे निघण्याच्या तयारीत होता. त्यामुळे अल्तमशने त्याच्यावर आक्रमण केलं, एल्डोजवर सरळ सरळ आक्रमण केलं. तराइन या ठिकाणी लढाई झाली. तराइन या ठिकाणी लढाई झाली. अल्तमश विरोधात ताजुद्दीन एल्डोज या दोघांमध्ये युद्ध झालं. तराइनच्या रणमैदानावर एल्डोजचा पूर्ण पराभव झाला आणि तो मेला, म्हणजे मारला गेला, मृत्यू पावला. पुढे त्या याच्यामध्ये किल्ल्यामध्ये त्याला ठेवलेलं होतं, कैदी बनवल्या गेलं त्या ताजुद्दीन एल्डोजला आणि नंतर पुढे मग तो मेला, म्हणजे मृत्यू झाला. अशा पद्धतीने एल्डोज संपला. मग नासिरुद्दीन कुबाचा राहिला, जो सिंधचा शासक होता. नासिरुद्दीन कुबाचा जो सिंधचा शासक होता. आता नासिरुद्दीन कुबाचा, नाही का, ऐबकच्या मृत्यूनंतर साहजिकच कुबाचाने आपला प्रदेश स्वतंत्र केलेला होता, स्वाभाविक आहे, कारण की प्रत्येकाला आपली स्वतःची राजकीय अमिषा आहे, स्वतःची राजकीय स्वतंत्र अशी इच्छा आहे. त्यामुळे कुबाच्या ज्या वेळेला, म्हणजे आता तिकडून याने आक्रमण केलं होतं त्याच्यावर, त्या एल्डोजने आक्रमण केलं होतं आणि त्यामुळे तो घाबरून स्वाभाविकच स्वतःचा पंजाब तो हारला होता. त्यामुळे वेगवेगळी जी आक्रमणं झाली, जशी मंगोलांची आक्रमण आहे, एल्डोजचं आक्रमण आहे, या सगळ्यांमुळे स्वाभाविकच नासिरुद्दीन कुबाचा जो होता तोही शक्तिहीन झाला होता. त्याचंही बरंच सैन्य मारल्या गेलं, म्हणजे एल्डोज सोबत लढाई लढला तेव्हाही सैन्य मारल्या गेलं, मंगोलांसोबत लढाई लढला त्याही वेळेला मारल्या गेला. ही संधी होती याच्यासाठी, अल्तमशसाठी. आणि म्हणून अल्तमशने नासिरुद्दीन कुबाच्यावर आक्रमण केलं. त्यावेळेला नासिरुद्दीन कुबाचा त्याच्यासमोर टिकू शकला नाही आणि त्याला पळावं लागलं. म्हणजे नासिरुद्दीन कुबाचाने स्वतःची संपत्ती सगळी समेटली, एकत्र केली आणि तो पळायला लागला. ज्या वेळेला तो पळत होता त्यावेळेला सिंधू नदीच्या पात्रात, म्हणजे हे सगळं साहित्य घेऊन तो चालला होता,
त्यावेळेला सिंधू नदीच्या पात्रात तो बुडाला आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. अशा पद्धतीने सिंधू नदीमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. म्हणजे नासिरुद्दीन कुबाचा हा सुद्धा संपला. आता राहिले होते बंगालचे खिलजी. बंगालचे खिलजी हे सततचं आहे. म्हणजे बंगालही स्वतःला स्वतंत्र ठेवू इच्छितो, नासिरुद्दीन कुबाचाही स्वतःला स्वतंत्र ठेवू इच्छितो आणि स्वतःचा प्रदेश वाढवू इच्छितो. असं प्रत्येक शासकासोबत झालेलं आहे किंवा प्रत्येक शासकाने त्या पद्धतीने केलेलं आहे. आता इथे कोण होता, तर इथे अलीमर्दान होता. पुढे त्याचा मुलगा इवाज आला. इवाजने बापाला मारलं. इवाजने बापाला मारलं म्हणजे अलीमर्दानला मारलं आणि अलीमर्दानला ठार करून तो सत्तेमध्ये आला, सत्ता बळकावली. आणि त्यामुळे स्वाभाविकच इवाजला विरोध होता, कारण की त्याने स्वतःच्या बापाला मारून जी सत्ता हस्तगत केली होती ना, त्यामुळे त्याला विरोध होताच. आता हे तिथलं ते अंतर्गत राजकारण होतं. पण अल्तमशला सुद्धा बंगाल पाहिजे होता ना, कारण की बंगाल हा स्वतंत्र आहे आणि त्यामुळे त्याला बंगाल पाहिजे होतं आणि म्हणून त्याने बंगालवर आक्रमण केलं, म्हणजे इवाजवर आक्रमण केलं. इवाजने प्रतिकार जास्त केला नाही, थोडा प्रतिकार झाला, त्याच्यामध्ये त्याचा पराभव झाला आणि इवाजने हे कबूल केलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला खंडणी देऊ, वार्षिक खंडणी देऊ. इवाजने खंडणी देण्याचं कबूल केलं अल्तमशला. अल्तमश जसा बंगालवरून परत फिरला 1225 बंगालकडून तो परत फिरला. अल्तमश जसा परत फिरला तसा इवाजने त्याला विरोध दर्शवायला सुरुवात केली. इवाजने अल्तमशला विरोध करायला सुरुवात केली किंवा त्याचं जे वर्चस्व त्याने स्वीकारलं होतं ते त्याने सोडून दिलं, नाकबूल केलं, झुगारलं. आता इवाजने त्याचं वर्चस्व म्हणजे अल्तमशचं वर्चस्व झुगारून दिल्याबरोबर काय अल्तमश आता लगेच परत फिरणार का? म्हणजे अल्तमश दिल्लीला पोहोचला आणि लगेच याने मांडलिकत्व नाकारलं, म्हणजे त्याचं वर्चस्व नाकारलं. त्यामुळे आता अल्तमश समोर पर्याय नव्हता. त्याच्या बंडाचा म्हणजे इवाजच्या बंडाचा परिपूर्णपणे नायनाट करणे गरजेचं होतं आणि म्हणून त्याने त्याचा मुलगा म्हणजे अल्तमशचा मुलगा त्याने नासिरुद्दीन मोहम्मद याला तिकडे पाठवलं, म्हणजे बंगालच्या स्वारीवर पाठवलं. बंगालकडे नासिरुद्दीन मोहम्मद गेला, त्याने आक्रमण केलं बंगालवर. बंगालची राजधानी लखनौती, बंगालची राजधानी त्यावेळेला लखनौती होती. लखनौतीवर आक्रमण केलं, लखनौती जिंकली. म्हणजे साहजिकच इवाजला जिंकलं आणि या संघर्षामध्ये म्हणजे इवाज सोबत जो झालेला संघर्ष होता त्याच्यामध्ये इवाज मारल्या गेला. आता इवाज मारल्या गेल्यामुळे साहजिकच आता तिथे परिस्थिती ताब्यात आल्यासारखी दिसते. परंतु याच सुमाराला मोहम्मदचा मृत्यू झाला. हा जो नासिरुद्दीन मोहम्मद होता, या अल्तमशचा मुलगा जो तिथे होता, त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मृत्यू झाल्यामुळे अल्तमशच्या मुलाचा म्हणजे मोहम्मदचा, नासिरुद्दीन मोहम्मदचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा बंगाल उघडा झाला. आता तिथे बुल्का खिलजीने सत्ता हाती घेतली. बुल्का खिलजी याने सत्ता हाती घेतली आणि स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. आणि त्यामुळे स्वाभाविकच बंगालच्या सगळ्या खिलजी सरदारांनी बुल्का खिलजीच्या मागे आपली ताकद उभी केली. त्यामुळे बंगाल पुन्हा स्वतंत्र झाला. आता अल्तमशकडे काहीही पर्याय नाही. अल्तमशने पुन्हा स्वारी केली. 1230 मध्ये पुन्हा तो तिथे गेला, बंगालमध्ये गेला, बंगालवर आक्रमण केलं, बंगालचा पूर्ण पाडाव केला आणि त्याचे 2 भाग केले, 2 तुकडे केले, बंगाल आणि बिहार. आता बंगाल आणि बिहार वेगळा झाला. आतापर्यंत बंगाल आणि बिहार एकत्र होता, एका म्हणजे प्रशासकीय भाषेमध्ये तो एक होता. आता बंगालचे 2 तुकडे करण्यात आले, त्याला बंगाल आणि बिहार अशा पद्धतीने ओळखल्या जाऊ लागलं. याचे 2 प्रांतामध्ये त्याची विभागणी झाली आणि दोन्ही प्रांताचे अधिकारी हे सेपरेट करण्यात आले, वेगळे करण्यात आले. अशा पद्धतीने बंगालची जी अडचण होती ती अडचण त्याने
अ, निपटवलेली दिसते, पूर्ण केलेली दिसते. म्हणजे त्याच्यासमोर जी अडचण होती त्या अडचणीवर मात करून त्याने बंगालला जिंकलं. आता बंगाल तर ताब्यात आलेला आहे, पण त्याच्या समोरचे जे संकट आहेत ना, ते संकट काही कमी व्हायला पाहत नाही. जसं चंगेज खानचं संकट. आता चंगेज खान हा इतिहासामध्ये कुप्रसिद्ध असलेला असा एक नेता आहे, असा एक इतिहासामधलं पात्र आहे की जो जगामध्ये सर्वत्र त्याच्या खुंखारतेमुळे प्रसिद्ध असलेला असा चंगेज खान आहे. चंगेज खानचं नाव घेतलं म्हणजे हा जो मध्य आशिया आहे त्या मध्य आशियामध्ये कपकपी सुटावी एवढा हा भयंकर होता. मंगोलांचा तो नेता होता. मंगोलांची आक्रमणं जगप्रसिद्ध आहे. म्हणजे मंगोल ज्या प्रदेशावरून गेले त्या प्रदेशामध्ये मुलं, स्त्रिया आणि माणसं कोणीही जिवंत राहूच शकत नव्हते असा उल्लेख चंगेज खानच्या बाबतीत आणि मंगोलांच्या आक्रमणाच्या बाबतीत आहे. असा हा चंगेज खान जो फार खतरनाक होता, इतिहासामध्ये ज्याचे दाखले दिल्या जातात, असा चंगेज खान आता अल्तमशच्या काळात भारताच्या सीमेवर आलेला दिसून येतो. झालं असं की चंगेज खानने मध्य आशियावर आक्रमण केलं आणि ख्वारिझमच्या शहावर आक्रमण केलं. ज्या ख्वारिझमच्या शहाने एल्डोजवर आक्रमण केलं होतं त्याच ख्वारिझमच्या शहावर आता चंगेज खानने आक्रमण केलं. बघा कसं असते की मोठी मासोळी छोट्या मासोळीला खाते, तशाच पद्धतीने मोठा राजा छोट्या राजाला संपवतो आणि त्याचं राज्य हडप करतो, अशा पद्धतीचंच असते. मग या ख्वारिझमच्या शहावर आक्रमण चंगेज खानने केलं आणि त्यामुळे स्वाभाविकच चंगेज खानने ख्वारिझमच्या शहाचा पराभव केला आणि त्याला मारून टाकलं. म्हणजे ख्वारिझमचा शहा मेला. त्याचा जो मुलगा होता जलालुद्दीन मंगबर्नी, हा जलालुद्दीन मंगबर्नी भारताकडे पळाला आणि त्याने अल्तमशकडे मदतीची याचना केली आणि एक आपला वकील अल्तमशकडे पाठवला. त्यावेळेला ही पद्धत असायची वकील पाठवण्याची. आपला वकील, आपला हस्तक प्रतिनिधी असाही शब्द त्याला वापरू शकता. तर आपला प्रतिनिधी त्याने अल्तमशकडे पाठवला आणि मदतीची याचना केली. भारताच्या बॉर्डरवर तो येऊन थांबला. अल्तमशला हे माहीत पडलं की त्याच्या मागे कोण आहे, तर त्याच्या मागे चंगेज खान पडलेला आहे. चंगेज खान इतका क्रूर होता की जर आपण जलालुद्दीन मंगबर्नीला जर मदत केली तर जलालुद्दीन मंगबर्नीच्या मागे मागे चंगेज खान आहे. म्हणजे चंगेज खान हा मंगबर्नी आणि मंगबर्नीवरून भारत, हे आत्ताच नुकतं स्थापन झालेलं हे राज्य, आणि या राज्याला वाचवण्याची फार गरज होती. आणि म्हणून अल्तमशने तो जो मंगबर्नीचा आलेला वकील होता, प्रतिनिधी होता, त्याला तिथेच ठार करून टाकलं आणि जलालुद्दीन मंगबर्नीला मदत देण्याचं त्याने नाकारलं. आता मंगबर्नीच्या मागे चंगेज खान असल्यामुळे मंगबर्नी पळायला लागला. आता तो भारतात येणं शक्य नव्हतं कारण की अल्तमशने त्याला नाही म्हटलं, नकार दिला, त्याच्या वकिलाचा खून केला, मारून टाकलं त्याला दरबारात. मग आता जलालुद्दीन मंगबर्नी तिथून मागे फिरला, पळायला लागला मध्य आशियाकडे, तो तिकडे पळाला. त्याच्या मागे चंगेज खान सीमेपर्यंत आला भारताच्या आणि तिथून तो मंगबर्नीच्या मागे निघाला, तो भारताकडे नाही आला. त्यामुळे चंगेज खानच्या संकटापासून त्यावेळेला अल्तमशने जे नवीन असलेलं राज्य आहे ते त्याने वाचवलं असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने चंगेज खानचं संकट टळलं. पुढे राजपुतांचं संकट तसंच बरकरार होतं, कायम होतं. कारण की राजपूत जे होते, जो मी उल्लेख केला, त्या सगळ्या राजपुतांनी उचल खाल्लेली होती. जसं रणथंबोर आहे तर रणथंबोर राजपुतांनी जिंकलेला होता. म्हणजे रणथंबोर त्याच्या हातून गेला, कालिंजर त्याच्या हातून गेला. कालिंजर त्याच्या हातून गेला, रणथंभोर हातून गेला, ग्वाल्हेर हातून गेला. म्हणजे राजपुतांनी
हा जो सगळा प्रदेश आहे, हा सगळा प्रदेश जिंकला. आता हा प्रदेश गेल्यामुळे अल्तमशकडे राहिलंच काय मग? म्हणजे इकडे बंगालपासून तर दिल्लीपर्यंतची एक वरची पट्टी, आणि इकडे जेव्हा जातो त्यावेळेला तो थोडासा भाग म्हणजे राजपुताना, तोही राजपुताना आता हा जिंकला. म्हणजे कालिंजर गेला, रणथंभोर गेला, ग्वाल्हेर गेला, अशा पद्धतीचा हा जो भाग आहे, हा पूर्ण प्रदेश त्याच्या ताब्यातून गेला. कारण की त्याच्यावर संकटच तसं होतं. म्हणजे चंगेज खानचं संकट होतं, अंतर्गत त्याचे कलह होते, त्याला विरोध होता त्याच्या सरदारांचा, कुतबी अमीरांचा, असा सगळा विरोध होता. आणि त्या गुंथाण्यात तो असताना राजपुतांनी त्यांचा प्रदेश म्हणजे कालिंजरचा प्रदेश, रणथंबोरचा, ग्वाल्हेरचा, हा सगळा प्रदेश जिंकला. ही एक मोठी समस्या त्याच्यासमोर येऊन उभी झाली. आता त्याने 1226 ते 1234 या दरम्यान आक्रमण केलं, राजपुतांवर आक्रमण केलं. एक मोठं सैन्य घेतलं आणि राजपुतांविरोधात अशी एक मोहीम त्याने छेडली. आणि या राजपुतांच्या विरोधात जे युद्ध झालं त्याच्यामध्ये मग त्याने सगळ्याच भागावर आक्रमण केलेली दिसून येते राजपुतांच्या विरोधात. मग रणथंबोरवर आक्रमण केलं, ते जिंकलं. मग जालोरवर आक्रमण केलं, त्याच्यानंतर ग्वाल्हेरवर आक्रमण केलं. असे आक्रमणं त्याने केलेले दिसून येतात. आणि याच्यामध्ये राजपुतांचा त्याने पूर्ण पराभव केला. आता याच्यात उज्जैनचा महाकाळचं जे मंदिर आहे ते सुद्धा त्याने नष्ट केलं. म्हणजे रणथंबोर जिंकला, जालोर जिंकला, ग्वाल्हेर जिंकला, उज्जैन पण जिंकला. तेथील मंदिर तोडफोड केली आणि मूर्तीची विटंबना झाली, तेही तोडफोड केल्या गेली. अशा पद्धतीने राजपुतांवर आक्रमण करून राजपुतांनी जो जिंकलेला प्रदेश होता तो पूर्णच्या पूर्ण परत एकदा अल्तमशने जिंकला असं आपल्याला म्हणता येतं. असा हा अल्तमश ज्याने या राजपुतांच्या परिसरातील हा पूर्ण प्रदेश जिंकून स्वतःच्या ताब्यात घेतला. आता त्याला काही सुधारणा पण करायच्या होत्या, किंवा स्वतःचा जो अस्तित्वाचा प्रश्न होता तोही त्याच्यासमोर होताच. म्हणून त्याने काय केलं, 40 गुलामांचा एक गट तयार केला. 40 गुलामांचा गट तयार केला. त्याने काय केलं की जे पूर्वाश्रमी गुलाम होते, कारण की स्वतः अल्तमश गुलाम होता, पूर्वाश्रमीचे जे गुलाम होते त्या सगळ्या गुलामांना, स्वतःचे गुलाम जे चांगल्या पदावर त्याने निवडून दिले, त्यांच्याकडे मोठमोठी पदं दिली, सरदारकी दिली, काही प्रदेशांचे त्यांना सुभेदार बनवले. त्यामुळे स्वाभाविकच दरबारामध्येही अल्तमशचेच गुलाम होते जे मोठमोठ्या पदावर होते, सरदारांच्या पदावर सुद्धा अल्तमशचे गुलाम होते, सुभेदारांच्या पदावर सुद्धा अल्तमशचे गुलाम होते. आता त्याने काय केलं की असे 40 एकनिष्ठ असे गुलाम निवडले आणि त्या 40 एकनिष्ठ गुलामांना एकत्र आणून त्यांच्याकडे जबाबदारी दिली आणि त्यांचा एक गट तयार केला. या गटाला स्तून ए सल्तनत असं म्हणतात. या गटाला स्तून ए सल्तनत म्हणजे सल्तनतचे म्हणजे सुलतानशाहीचे आधारस्तंभ असं म्हणतात. आणि हे जे आधार आहे सुलतानशाहीचा आधार, स्तूने सल्तनत म्हणजे 40 गुलामांचा गट जो होता, या 40 गुलामांच्या गटाकडे आता सत्ता आली. म्हणजे कशा पद्धतीने राज्य चालवायचं हे आता स्तून ए सल्तनत मदत करू लागली त्या अल्तमशला. म्हणजे 40 गुलामांचा गट दरबारामध्ये प्रभावी झाला, जो तयारच मुळात अल्तमशने केला होता. त्यामुळे स्वाभाविकच ते अल्तमशच्या पाठीशी उभे होते आणि आता अल्तमशला आव्हान द्यायला कोणीही नव्हतं किंवा अल्तमशला आव्हान देणं आता काही कोणाच्या हातातलं राहिलं नाही. कारण की 40 गुलामांचा गट, त्या 40कडचे त्यांचे स्वतःचे सैन्य, स्वतःचे सरदार, अशा पद्धतीने एक मोठा लवाजमा त्याने तयार करून घेतला आणि 40 गुलामांच्या गटाचा हस्तक्षेप राज्यकारभारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला. आता जे तुर्क आणि कुतुबी सरदार होते ज्यांनी विरोध केलेला होता अल्तमशला, त्या विरोधाचं उत्तर हे होतं
हे उत्तर होतं त्याचं. आणि त्याने त्या विरोधकांना संपवलं. जे कुतबी अमीर होते, सरदार होते, त्यांना संपवलं. जे तुर्क सरदार होते त्यांना संपवलं. आणि त्या जागेवर या 40 गुलामांच्या गटाची नियुक्ती केली वेगवेगळ्या पदांवर. आणि अशा पद्धतीने राजकारणामध्ये 40 गुलामांचा गट सक्रिय झाला. आणि या 40 गुलामांच्या गटाच्या भरोशावर अल्तमशने शांततेने राज्य केलेलं आपल्याला दिसून येते. असा हा अल्तमश, ज्याने 40 गुलामांचा गट तयार करून राज्याला स्थिरत्व प्राप्त करून देण्याचं काम केलेलं दिसून येते. त्याने काही शासकीय सुधारणा केल्या. शासकीय सुधारणा केल्या ज्याच्यामध्ये त्याने राज्याची अर्थव्यवस्था नीट सांभाळण्यासाठी आणि स्वतःचं चलन सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी टंक नावाचं एक चांदीचं नाणं त्याने सुरू केलं, जे 165 ग्रेन इतक्या वजनाचं होतं. नवीन नाणं त्याने प्रचलनात ते आणलेलं दिसून येते. ती अरबी मुद्रा होती. ही जी मुद्रा आहे ना, जी टंक नावाची आपल्याला दिसते, ती अरबी होती. आणि त्याने ती चलनात आणली, सत्ता सुदृढ बनवली. आणि सत्ता सुदृढ बनविण्यासाठी सुद्धा त्याने 40 गुलामांच्या गटाचा उपयोग तर केलाच. आता जेव्हा त्याने न्याय प्रक्रियेमध्ये प्रवेश केला, त्यावेळेला त्याने काझींची नियुक्ती केली. वेगवेगळ्या ठिकाणी काझींची नियुक्ती केली. आता हे जे काझी होते, काझी हे न्यायदानाचं काम करणारे न्यायाधीश होते असं आपण म्हणूया. या न्यायाधीशांची त्याने नियुक्ती केली वेगवेगळ्या ठिकाणावर. जसं मुख्य काझी जो होता तो केंद्रीय स्तरावर होता. मग काही शहर होते, सुभे होते, प्रांत होते, तिथे सुद्धा काझींची नियुक्ती केली. आणि हे काझी न्यायदानाचं काम करत होते. अशा पद्धतीने प्रशासकीय सुधारणा करून त्याने न्यायासंबंधी फार मोठी भूमिका घेऊन लोकांना न्याय देण्याचं काम अल्तमशने केलेलं आपल्याला दिसून येते. आता या अल्तमशला खलिफाची मान्यता नव्हती. आता खलिफा म्हणजे कोण? तर खलिफा म्हणजे सगळ्या मुसलमानांचा धर्मगुरू, जो एकच आहे, त्याला खलिफा असं म्हणतात. तर खलिफा हे नाव तुम्ही ऐकलंच असेल इकडे तिकडे. तर हे जे खलिफा आहे, हे खलिफा जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत ते राज्य त्या राज्याला मान्यता नसते, अशी एक संकल्पना इस्लामच्या ज्या सुलतानशाही जी आहे त्या इस्लामच्या सुलतानशाहीमध्ये अशा पद्धतीची मान्यता आहे की खलिफाची मान्यता असावी. आणि म्हणून खलिफाची मान्यता त्याला 1229 मध्ये मिळाली. जे धर्मगुरू होते त्या धर्मगुरूंनी म्हणजे खलिफाने त्यांचं नाव अल मुस्तानसिर विल्ला, हा खलिफा होता त्यावेळेला, अल मुस्तानसिर विल्ला याने त्याला मान्यता दिली. आणि ती मान्यता दिल्यामुळे स्वाभाविकच तो जो गुलाम होता किंवा गुलाम म्हणून मागे पडत होता, आता त्या गुलामीतून बाहेर निघून त्याला जे खलिफाची मान्यता मिळाली, कारण की त्याचं कर्तृत्व फार चांगलं होतं, त्याने संरक्षण पण केलं होतं सुलतानशाहीचं, असा जो रक्षक आहे त्याला अल मुस्तानसिर विल्लाने मान्यता दिली. आणि स्वाभाविकच खलिफाने 1229 मध्ये मान्यता दिल्याबरोबर त्याचे जे विरोधक होते, गुलाम म्हणून त्याला जे हिनवत होते, त्या सगळ्यांचे तोंड आता बंद झालेले दिसतात. म्हणजे त्याच्या ज्या वैयक्तिक अडचणी आहे, खलिफाचं हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्याच्या ज्या वैयक्तिक अडचणी आहे त्या कमी झाल्या. आणि गुलाम म्हणून जे त्याला हिनवल्या जात होतं, त्यामुळे त्याची जी प्रतिष्ठा कमी होत होती ती आता वाढीला लागली. अशा पद्धतीने खलिफाची त्याला मान्यता मिळाल्यामुळे स्वाभाविकच त्याला म्हणजे अल्तमशला सन्मानाचं स्थान प्राप्त व्हायला लागलेलं आपल्याला दिसून येते. असा हा अल्तमश आपल्या कारकिर्दीमध्ये मोठं काम करताना दिसतो. तो कट्टर सुन्नी होता. त्याचं मूल्यमापन करताना असं म्हणावं लागेल, 5 वेळा नमाज पडणारा कट्टर मुसलमान होता, सुन्नी होता. जे शिया आणि सुन्नी 2 पंथ आहेत इस्लाममध्ये, त्यापैकी तो सुन्नी पंथाचा होता. आणि सुन्नी पंथामध्ये त्याचं तो बिलीव्ह करत होता, त्याचा विश्वास होता सुन्नी
पंथामध्ये. तो कट्टर सुन्नी होता, 5 वेळा नमाज पडणारा असा कट्टर सुन्नीपंथीय अल्तमश होता. 1226 मध्ये त्याचा मृत्यू झाला. 1226 मध्ये त्याचा मृत्यू झाला. प्रकृती त्याची बिघडली आणि त्याच्यामध्येच अल्तमशचा मृत्यू झाला, प्रकृती खराब झाल्यामुळे. मग अल्तमशने काय केलं, तर अल्तमशने विरोधकांना नष्ट केलं. अल्तमशने विरोधकांना नष्ट केलं आणि सगळी सत्ता स्वतःच्या हाती एकवटली. विरोधक जे होते, जसं की राजपूत त्याचे विरोधक होते, बंगाल त्याचा विरोधक होता, बंगालचे जे सुभेदार होते विरोधक होते त्याचे, त्यांचा त्याने नायनाट केला. एल्डोज त्याचा विरोधक होता, सिंधचा कुबाचा त्याचा विरोधक होता. या सगळ्या विरोधकांना धूळ चारली त्याने, या सगळ्या विरोधकांना नष्ट केलं त्याने आणि नष्ट करून आपली सत्ता प्रस्थापित केली आणि दिल्लीचं राज्य स्थिर करण्याचं काम त्याने या कालखंडात केलं. 40 गुलामांचा गट तयार केला. जे ऐबकला जमलं नाही, जे ऐबकला जमलं नाही ते अल्तमशला जमलं. आणि अल्तमशने 40 गुलामांचा एक गट तयार केला. ज्या 40 गुलामांच्या आधारावर स्वतःची शक्ती वाढवली आणि त्याने संपूर्ण दरबार जो होता स्वतःच्या ताब्यात घेतला, मुठ्ठीत घेतला. हे स्वाभाविक होतं, कारण की 40 गुलामांना सगळे घाबरत होते. या 40 गुलामांचा जो गट आहे, जोही निर्णय हा अल्तमश घेत होता त्याला 40 गुलामांच्या गटाचा पाठिंबा असायचा. त्यामुळे स्वाभाविकच त्याची जी शक्ती होती, लष्करी शक्ती, त्याचबरोबर दरबारातील जी शक्ती होती ती वाढलेली होती. आणि त्यामुळे अल्तमश आपल्याला स्ट्रॉंग दिसायला लागतो, किंवा अल्तमशने राज्य स्थिर केलेलं आपल्याला दिसून येतं 40 गुलामांच्या गटाच्या भरोशावर. आता मंगोलांपासून त्याने संरक्षण केलेलं होतं, हेही फार महत्त्वाचं आहे, कारण की परकीय आक्रमणं जे झाली त्याच्यापासून त्याने दिल्लीच्या राज्याला अलिप्त ठेवलं, संरक्षित केलं, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याने खडे सैन्य उभे केलेले होते त्या भागामध्ये, म्हणजे वायव्य सरहद्देकडे. अशा पद्धतीच्या सुधारणा केल्यामुळे स्वाभाविकच अल्तमशने राज्याला बळकटी आणली. आता ही बळकटी जेव्हा त्याने आणली, त्यामुळे स्वाभाविकच जे बाकीचे इतिहासकार आहेत त्याविषयी, म्हणजे अल्तमश विषयी त्यांचं मत असं आहे की अल्तमशनेच वास्तविक सत्ता स्थापन केली. बघा, मुळात सत्तेचा संस्थापक कोण होता? ऐबक. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, ऐबक होता. पण ऐबकचं आसन अस्थिर होतं असं त्या अभ्यासकांना वाटतं. त्याचे जे विरोधक होते, काय ते 4 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने खूप काही केलेलं दिसून येत नाही, किंवा केवळ त्याने दिल्ली जिंकली आणि दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना केली, पण ती स्थिर केली नाही. म्हणून इतिहासकारांना असं वाटतं की भारतातील जी मुस्लिमांची सत्ता आहे, ती मुस्लिमांची सत्ता वास्तविकदृष्ट्या स्थिर करण्याचं काम मुळात अल्तमशने केलं असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांचं मत अशा पद्धतीचं आहे की यांची जी सत्ता आहे, इस्लामची जी सत्ता आहे, ती सत्ता दृढ करण्याचं काम त्याने केलं असं बाकीच्या इतिहासकारांचं मत आहे. आणि अशा पद्धतीने अल्तमशने या कालखंडात राज्य केलं आणि दिल्लीची सत्ता स्थिर केली. अशा पद्धतीची माहिती आपल्याला अल्तमश विषयी सांगता येते. अल्तमशवर वस्तुनिष्ठ प्रश्न आपण काढू शकता. अल्तमशच्या वंशाविषयी प्रश्न निघतात, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्ही जेव्हा आता लिहाल त्यावेळेला ते तुम्ही काढू शकता. सुलतानशाहीचा वास्तविक संस्थापक कोण, असाही प्रश्न याच्यावर निघू शकतो. याला तुम्ही जर नीट ऐकलं तर तुमच्या ते लक्षात येईल. कोणत्या खलिफाने अल्तमशला मान्यता दिली, असाही प्रश्न याच्यावर तयार होतो. त्याचबरोबर त्याने जे चालविलेले नाणे आहे
त्या नाण्याचं नाव काय असाही प्रश्न तयार होतो. अ, असे वेगवेगळे प्रश्न तुम्ही याच्यातून काढू शकता या एकूण प्रकरणामधून. अ, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. चला, धन्यवाद.